मुंबईकरांचा मंगळवार आज खऱ्या अर्थानं अमंगल ठरताना दिसतोय। एकीकडे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वेच्या पारसिक बोगद्याजवळ सिंहगड एक्सप्रेसचं इंजिन बंद पडल्यानं लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते। माजी सहकारी ज्ञानदा कदम आपल्या सोबत आहे। ज्ञानदा, काय परिस्थिती आहे सध्या या सगळ्या ठिकाणी? दीपक, जेव्हा सकाळी डोंबिवली स्टेशनवरती फास्ट ट्रेनसाठी मी उभी होते तेव्हा अनाउन्समेंट झाली की फास्ट ट्रेन ही स्लो ट्रॅकवरनं येणार आहे। सुरुवातीला खूप पळापळ झाली, सगळ्यांची चिडचिडही झाली, पण जशी गाडी पुढे सरकू लागली तसं लक्षात आलं की एकापाठोपाठ एक फास्ट ट्रॅकवरती किमान 6 गाड्या उभ्या आहेत। आणि मग पारसिक बोगद्याच्या जवळ आल्यावरती कळलं की सिंहगड एक्सप्रेसचं जे इंजिन आहे तर ते पारसिक बोगद्यात बंद पडल्यामुळे फास्ट ट्रेनची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि ती सगळी वाहतूक आता स्लो ट्रॅकवरनं वळवण्यात आली आहे सीएसटीच्या दिशेने जाण्यासाठी। पण त्यामुळे स्लो ट्रेनच्या वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय आणि फास्ट ट्रेनचंही वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलंय। दीपक, ज्ञानदा, रेल्वेकडनं काही विशेष अनाउन्समेंट करण्यात येते? नाही, रेल्वेकडनं विशेष अनाउन्समेंट अशी करण्यात येत नाहीये। 1-2 गाड्या रद्द झाल्याची अनाउन्समेंट करण्यात आली आणि जर का तुमची अपेक्षित लोकल ही ट्रॅकवर म्हणजे त्या फास्ट ट्रॅकवरती येत नसेल तर एक अनाउन्समेंट केली जाते। आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरती सुद्धा याचा खूप मोठा परिणाम जाणवतोय, कारण सिंहगड पाठोपाठ दुरांतो एक्सप्रेस, मनमाड सीएसटी एक्सप्रेस आणि अजून 2-3 गाड्या उभ्या होत्या, त्याच्यामध्ये एक फास्ट लोकलचाही समावेश होता। पण सुदैवानं आमच्या ट्रेनमधले प्रवासी खूप लकी ठरले असं म्हणावं लागेल की आमची ट्रेन स्लो ट्रॅकवरनं वळवली आणि वेळेत किमान पोहोचता आलं। दीपक, ज्ञानदा, साधारणपणे तू किती वाजता घरातून निघालीस, आता कुठपर्यंत पोहोचलेस आणि ऑफिसमध्ये तुला पोहोचायला आणखीन किती वेळ लागू शकतो? दीपक, साधारणतः 9:55ची ट्रेन होती डोंबिवलीला। ती आली तर खरं वेळेमध्ये, पण ती स्लो ट्रॅकवरनं वळवल्यामुळे आणि फास्ट ट्रॅक पूर्णतः बंद असल्यामुळे ती ट्रेन खूप थांबत घाटकोपरपर्यंत पोहोचली। घाटकोपरला तिचं अपेक्षित टायमिंग आहे 10:25, पण ती साधारणतः आता एक 5 मिनिटापूर्वीच घाटकोपरला पोहोचलेली आहे आणि मग तिथून आता मी पुढचा प्रवास करते। दीपक, ज्ञानदा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।